मंडळी, हा माणूस एकेकाळी गावातलं दूध गोळा करायचा. गावातलं दूध गोळा करता करता या माणसाला समाजकार्याचा नाद लागला आणि मग हा व्यक्ती एका मंडळाचा कार्यकर्ता झाला. लोकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तीचं पुढं जाऊन अनेकांना कौतुक वाटलं. गावानं मग या माणसाला डायरेक्ट सरपंचच केलं. पुढं जाऊन हा माणूस आमदार झाला, राज्यमंत्री झाला आणि आज अखेर पहाटे पहाटे या माणसाला काळानं गाठलं. मंडळी, आपण बोलतोय राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्याबद्दल. आज पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. म्हणूनच आज आपण त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीला उजाळा देणार आहोत आणि एक सामान्य दूध व्यावसायिक, सरपंच ते आमदार हा त्यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास कसा होता हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. म्हणून माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार शिवाजीराव कर्डिले यांना आज पहाटे त्रास जाणवू लागला. त्यानंतर मग त्यांना अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. पण त्यांच्या निधनानं नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास हा बोरानगर गावच्या सरपंच पदापासून ते अगदी आमदारकीपर्यंत झपाट्यानं घडलेला होता. त्यांचा मूळ व्यवसाय दूध व्यवसाय असला तरी समाजातील कार्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणात स्थान निर्माण केलं. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते. 1 जून 1958चा त्यांचा जन्म. कर्डिले यांचा सुरुवातीला दुधाचा व्यवसाय होता. दूध विकण्यासाठी ते नगर शहरात यायचे. मात्र नेतृत्व आणि संघटन कौशल्य असल्यानं तेव्हापासूनच त्यांना राजकारणाचे वेध लागले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील बोरानगरसारख्या ग्रामीण भागातून राजकीय श्रीगणेशा केलेल्या कर्डिले यांचा राजकीय प्रवास मात्र अत्यंत खडतर राहिला. बोरानगर या गावातून त्यांनी दूध गोळा करून विक्रीचा व्यवसाय सुरू केला आणि याच माध्यमातून त्यांनी हळूहळू गावातील सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. बाणेश्वर तरुण मंडळाच्या कार्यातून सामाजिक ओळख निर्माण करत त्यांनी सरपंच पदावर पाऊल ठेवलं. पण एकूणच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अन्य राजकीय मंडळींसोबत सोयरी करून जिल्ह्यातल्या सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणात शिवाजी कर्डिले यांनी आपले एक स्थान भक्कम केलं होतं. त्यानंतर ते एक एक पायरी चढत गेले. मग सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या शिवाजी कर्डिले यांनी पुढे आमदारकी आणि मंत्रिपदापर्यंतही मजल मारली. काँग्रेसमधल्या स्थानिक बंडाळीचा फायदा घेत कर्डिले यांना सुरुवातीला 1995ला अपक्ष म्हणून आमदार होण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. कालांतरानं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि शेवटी भाजप असा पक्षांमधून राजकीय प्रवास करत राजकीय स्थान पक्क केलं. नगर जिल्ह्यातल्या जमिनींच्या वाढत्या किमती आणि बांधकाम क्षेत्रातील तेजीचा आणि चतुराईनं फायदा घेत स्वतःचं आर्थिक साम्राज्य उभं केलं. थोरात आणि विखे पाटील घराण्यांच्या वैरातून निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा फायदा घेत कर्डिले यांनी तालुक्यात आपलं घराणं उभं केलं. पण त्यांच्या या प्रवासावर वाद आणि गुन्हेगारी आरोपांची छाया कायम राहिली. राजकीय चातुर्याच्या जोरावर त्यांनी नगर जिल्ह्याच्या सत्तेच्या सारीपाटावर ठसा उमटवला. 2004 तर ते मत्स्य आणि बंदरी विकास खात्याचे राज्यमंत्री सुद्धा झाले. 2007-08 तर त्यांनी अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमनपद आणि संचालक पद सुद्धा भूषवलं. त्यानंतर शिवाजीराव कर्डिले हे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर 2009 आणि 2014च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. मात्र 2019च्या निवडणुकीत त्यांना हॅट्रिक करता येणं झालं. 2014च्या निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यासाठी खास त्यांच्या प्रचारार्थ सभा घेतलेली होती. त्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पराजक्त तणपुरे यांनी कर्डिले यांचा पराभव केला होता. मात्र 2024च्या निवडणुकीत कर्डिले यांनी जोरदार पुनरामरण केलं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या पराजक्त तणपुरे यांचा तब्बल 34,000 मतांनी पराभव करत पुन्हा एकदा विधानसभा गाठली होती. दरम्यान विविध आरोपांमुळे आणि गुन्हे दाखल झाल्यानं शिवाजी कर्डिले हे अनेकदा वादातही सापडले होते. मात्र दांडगा जनसंपर्क आणि सतत लोकांमध्ये मिसळण्याची आवड यामुळे त्यांनी जिल्ह्यातलं आपलं राजकीय वर्चस्व कायम ठेवलं. मागील काही वर्षांपासून त्यांना आजारपणानं ग्रासलेलं होतं. नुकतंच ते एका आजारपणातून बरेही झाले होते. मात्र आज पहाटे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु तिथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं. पण कर्डिले यांच्या निधनानं राहुरी मतदारसंघासह नगर जिल्ह्यावर शोककळा पसरली. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा एक्सवर पोस्ट करत शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे. ते म्हणाले, राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे.
त्यांच्या जाण्यानं त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री, अहिल्यानगर जिल्हा बँकेचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेलं लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील. हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळू ही प्रार्थना. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली, असं रोहित पवार म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पोस्ट करत शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं आकस्मिक निधन हे राहुरीसह अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात, अशी शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. आमदार कर्डिले यांच्या निधनामुळे जनसामान्यांची नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहीत असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय असणारे अशा आमदार कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघ आणि अहिल्यानगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. याच जोरावर त्यांनी सलगपणे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे राहुरी मतदारसंघातील एक संवेदनशील नेतृत्व संपलं आहे. आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते. आमदार कर्डिले यांच्या निधनानं कर्डिले आणि जगताप कुटुंबियांवर आघात झालाय. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना. ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. आणि एकूणच बघायला गेलं तर भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा प्रवास हा खरंच थक्क करणारा आहे. विशेष भारी टीमकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तुम्हाला शिवाजीराव कर्डिले यांच्या या राजकीय प्रवासाबद्दल नेमकं काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपलं गर्जना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.